नमस्कार मंडळी, मी आहे श्रुतिका आणि हा आहे माझा नवरा शशांक. ही आमची पहिली वहिली बाईक राईड होती आणि हर हर महादेव असं म्हणत आम्ही निघालो नाशिकला त्र्यंबकेश्वरला जायला. ही आमची ड्रीम ट्रिप होती आणि आम्ही खूप ट्रॅव्हल केल्यानंतर इव्हिनिंगला आम्ही एक दुकानामध्ये थांबलो, जिकडे आम्ही नाश्ता केला, मूग भजी खाल्ले आणि ही चहा पेली. चहा तर एक नंबर होती. तिथून आम्ही परत सुरुवात केली आमच्या प्रवासाला आणि जाताना खूप जास्त काळोख होता. फायनली आमचं हॉटेल आलं, आम्ही पोहोचलो, चेक इन केलं, तसंच आम्ही लगेच बाहेर जेवायला गेलो. जेवण गपचूप येऊन झोपलो आणि सकाळी मी लवकर उठलेले शशांकपेक्षा कधी नव्हे ते 4 वाजता उठलेले. लगेच अंघोळ वगैरे करून मी तयार झाले, शशांक पण तयार झाले आणि शशांक तुम्हाला हे दाखवतोय ना, त्याची एक स्टोरी आहे, ती माझ्या ब्लॉग मध्ये नक्की असेल, तर तुम्ही जाऊन चेक करा. आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो तर खरं, पण एवढी लाईन होती की त्या लाईन मध्ये उभं राहून दर्शन घ्यायला आम्हाला 5 तास तर नक्कीच गेले असते. म्हणून आम्ही डिसिजन चेंज केला आणि आम्ही मंदिराला वळसा घालून डायरेक्ट पास काढण्याच्या लाईन मध्ये पोहोचलो. अर्ध्या तासामध्ये आमचं दर्शन झालं आणि पार्ट 2 येतो, त्याच्यामध्ये आम्ही पुढे कुठे गेलो हे बघायला विसरू नका.